हजारों सालों से चली आ रही एक परंपरा। लाखों लोग, अलग अलग भाषाएं, अलग अलग जातियां, अलग अलग पंथ, अलग अलग उम्र, अलग अलग वेशभूषा, फिर भी हर साल एक साथ, एक ही दिशा में, एक ही नाम के साथ, माउली माउली। ये एकता कहाँ से आती है? इतनी विविधता के बावजूद हम एक कैसे हो जाते हैं? इसी सवाल, इसी जिज्ञासा, इसी खोज ने इस साल मुझे वारी तक पहुंचा दिया। मैं वारी देखने नहीं, एक्सपीरियंस करने आया हूं। टू अंडरस्टैंड द वारी। मैं कोई कंटेंट क्रिएटर नहीं हूँ, ना ही मैं कोई यूट्यूबर हूँ। एक सवाल हमेशा मेरे मन में आता है, वो है क्या है भारत? वो स्पिरिट क्या है जिसे हम भारतीय कहलाते हैं? भारत में इतनी विविधता है, अलग अलग किस्म के लोग रहते हैं, अलग अलग भाषाएं बोली जाती है। भारत का रंग अलग अलग है, पर एक रंग से हम सब लोग एक हैं। और ये क्या है भारतीय स्पिरिट? वो मुझे जानना है, वो मुझे एक्सपीरियंस करना है। इसलिए मैं जब भी मुझे चांस मिलता है तो घूमने निकलता हूँ और ट्राई करता हूँ कि भारत को एक्सपीरियंस कर सका। ये कोई ऐसा स्पेसिफिक वीडियो नहीं है या तो सीरीज़ नहीं है, बट ये जो एक्सपीरियंस है वो मैं डॉक्यूमेंट करना चाहता हूँ, इसलिए मैं ये शूट कर रहा हूँ। इस सिलसिले में मैं हिंदी में बात करूँगा, मराठी में बात करूँगा और इंग्लिश में भी बात करूँगा, क्योंकि ये तीनों ही भाषाएं मुझे अच्छी नहीं आती है। किसी ने कहा है कि शब्दों में क्या रखा है, भावनाओं को समझो। तो चलो देखते हैं, घूमते हैं। कई साल में पुणे में रहता हूँ, पर कभी मैं वारी में आया नहीं। तो इस साल मैंने सोचा कि चलो वारी देखते हैं, लोगों से मिलते हैं, लोगों से बात करते हैं। सर, आपने इससे पहले कितनी बार सिक्योरिटी की है? अभी तक मैंने 4-5 बार वारी की है, बंदोबस्त किया है वारी में। ऐसा कौन सा रूल है जो कहीं पे लिखा हुआ नहीं है, पर ये दिंडी में सब लोग फॉलो कर रहे हैं? वो शिस्त है, डिसिप्लिन, वो अच्छे से फॉलो करते हो। अच्छा अच्छा। इतने सारे लोग हैं, महाराष्ट्र, कर्नाटका, कोई मध्य प्रदेश, महाराष्ट्र के हर एक कोने से ये लोग आए हैं और बस चल पड़े हैं पंढरपुर के ओर, माउली माउली कहते हुए। काय म्हणले का? नाही नाही, अरे राहू दे, आओ सांगा ना, आओ बोला काका. नाही नाही, आता बघ, नाही नाही, आता बोला लागलं. काय काय म्हणतो जास्त उपयोग यांनी दिलेलं बरोबर आहे. मला आता बंद कर.
यांचं घ्या ना, हे बघा, आले काका पुण्यात दरवर्षी येतात दरवर्षी येतात पुण्यातच नाही वारी बघायला दरवर्षी येतात. दरवर्षी येतो बघायला. का बरं असं वाटतं दरवर्षी यावं? नाही, एकंदरीत हा जो वैष्णवांचा मेळावा आहे तो बघायला म्हणजे लहानपणापासून मी येतोय आणि प्रश्नच नाही, म्हणजे पाऊल ऑटोमॅटिक इथं हे होतच यायचं, असं कंपल्सरी असं पाय वळतातच बरोबर. त्या काकांनी एक पाटी दाखवली होती, त्याच्यात घरातलं चित्र होतं आणि हा कोणाच्या घरातला असेल समजा, आणि हे लोक महिनाभर म्हणजे घरासारखंच राहतात एकमेकांसोबत, घरातल्यांना सोडून दुसऱ्या लोकांबरोबर घरासारखं राहतात एक महिनाभर पंढरपूरला पोहोचूस तोपर्यंत. मग घरात पटत नाही पण इथं कसं पटत असेल? नाही, ते सांगितलं ना, हे जे आहे हे आता तुम्ही बघा, म्हणजे एक उदाहरण देतो, काल पाऊस कालपर्यंत होता, आज बघा तुम्ही इंद्रायणी पण आज आटली, हे त्यांचं काहीतरी वर्ण हे आहे ना, असं आहे ना, लोकांची त्यांची जी कृपा आहे त्याच्यावरच हे सगळं प्रेम आहे त्यांचं, त्यावर हे सगळं हे आहे. एक्झॅक्टली. मी पण खूप टेन्शन मध्ये होतो की शूट करायचं होतं मला, खूप पाऊस कसं जमेल, आणि आज इतकं सिनिक वातावरण झालं, बघा ना, तुम्हीच बघा ना, सूर्यास्त इतकं सुंदर. करण्याची गरज नाही, असं आहे त्याच्यामध्ये. हा असं आहे, बाकी काय. थँक्यू काका, बरं वाटलं तुमची बोलून. थँक्यू सो मच. तू पाय कर, बोल तू बोल. रामकृष्ण हरी. बाप नाव सांग, तुझं नाव सांग, नाव सांग. नमस्कार कर, नमस्कार कर. आवडली का तुला वारी? आवडली का? हो 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 हो. बाप्पा कुठे, बाप्पा कुठे दाखव त्यांना. बाप्पा नमस्कार, नमस्ते. दे बाबांना दे, नमस्ते कर. हो. करायचं मग, फोन लावायचा आहे का? पहिला का? चष्मा आहे का? अच्छा, मला वाटलं चष्मा आहे. राम राम माऊली. राम राम. कुणी बोलवलं? माऊली ना. डायरेक्ट माऊलीने बोलवलं. हो, माऊली म्हणजे या वारीला आलो. आणि काय मागणार माऊलीकडे? हेची दान दे गा देवा, तुझा इसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हीच माझी सर्व जोडी. हे न मागणार लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. माऊलीला हेच मागणार. फक्त माऊली तुमची आठवण राहावा, तुमचं नामस्मरण आमच्या मुखात यावा, आणि आम्ही जन्माला आल्याचं आमचं सार्थक व्हावा, हेच मागणं, दुसरं काय नाही. माऊलीनं आपल्याला सगळं हात पाय सगळं दिले, पण आपण त्यांचं चिंतन करणं आपलं काय कर्तव्य आहे. मग पाय दुखत नाहीत का? तर तरी करा वाटते, सोडून जावं वाटत नाही की जाऊ दे आता कंटाळा आला नको? नाही नाही नाही, सोडून देऊ वाटत नाही ना. माऊलीला 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाले? 20 वर्षापासून दिंडी करतो 20 वर्ष आणि सोबत फोन न ठेवता? आम्हाला कळतच नाही. हो, पण माझी मग भीती नाही वाटत का? आजकाल आम्हाला असं आहे की फोन नसले की आम्हाला वाटतं कोणाशी बोलू काय, मग तुम्हाला अशी भीती नाही वाटत का? बिना फोनचं फिरता हो 20 वर्ष? हो, लिंबर न्यायचं आणि मग कोणापासून लावायचं. हा, हे कोणाचे नंबर होते? हा? हे नातीचा, नाताचा. आठवण येते का मग नातीची? हो. आजी आजी करते का? वारीत पांडुरंग भेटला असं तुम्हाला कसं कधी वाटतं? म्हणजे आपली तब्येत चांगली राहिली की भेटला म्हणून वाटतं. म्हणजे वारीत जर तुमची ठणठणीत तब्येत असेल ठणठणीत. तर पांडुरंग तुमच्या सोबत आहे. सोबत आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं, वारी केली की 1 वर्षभर चार्जिंग. एक वर्ष 1 वर्षाचा व्यायाम. एक वर्षाचा व्यायाम. अच्छा 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 अच्छा. आणि जर आता समजा ही वारी बोलायला लागली तर वारी काय बोलेल समाजाला? कोणती? समजा ही वारी आहे, वारी ही समाजाला एकता दाखविते, अं, जातीभेद नष्ट करते, समाजाला म्हणजे कसं वागावं हे वारीत कळतं.
आणि वारीत आलेला माणूस हा म्हणजे गरीब श्रीमंत एका ठिकाणी येतो. हम्म. त्यामुळं समाधान वाटतं. समानता आहे ना याच्यामध्ये वारीमध्ये. भेद मी नाही, श्रीमंत तो भेद गरीब नाही. नाही. आता आमच्याबरोबर असे म्हातारे माणसं आहेत, गरीब बरं. माणसं आहेत, मजुरी माणसं आहेत, ते सगळे आम्ही एकत्र चलतो, एका ठिकाणी खातो, एका ठिकाणी एकामेकाचे पिशव्या घेतो, एकमेकांना एकमेकाला सहकार्य करतो. बरोबर. हीच शिकवण आहे ही समाजाला शिकवण आहे समाजाची. वारी करणं. सांभाळून घे. आणि तुकाराम महाराजाने जी म्हणलंय, जे का रंजले गांजली त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. ही वारीमध्ये शिकवण आहे तुकाराम महाराजाची. धन्य ते तुकोबा. बरोबर. बरे आमची मुलाखत जी घेतली ती आम्हाला वाचायला कधी मिळेल हे पेपर? नाही वाचायला नाही, ही बघायला मिळेल YouTube वरती. बरं बरं. Hello, you guys are Gen Z? Yes. You guys are Gen Z? Yes. What makes you to do this cleaning activity? ओके आई थिंक कि ये हमारा जो स्टेट का है एक अच्छा सा प्रोग्राम है या फिर एक भगवान का हम मानते हैं कि स्पिरिचुअल प्रोग्राम है. बट एज अ जेनजी हम ज़्यादा स्पिरिचुअल नहीं है, बट स्टिल हम ट्राई कर रहे हैं कि कैसे कंट्रीब्यूट कर सकते हैं. घर में इतना काम करते हो क्या? हाँ अभी वो तो करती है, मैं नहीं करती. घर में रहती हूँ, ये रूम पे रहने वाले काम नहीं करते. मैं घर पे रहती हूँ, काम करना पड़ता है. तुम्ही करता ते घरी एवढं हो काम? घरी पण करतो आणि एक आपलं समाजाच्या प्रती जे उत्तरदायित्व आहे ते पार पडणं खूप गरजेचं आहे. अब ये वीडियो आपकी माँ देखेगी. ओ वाओ मम्मी हेलो. घर में भी काम करना पड़ेगा. हाँ मैं ट्राई करूँगी. ये जो इंडियन होने की फीलिंग है आई थिंक ओजी है ये. उन्होंने वो बोले चलो आम्ही पार्ट टाइमला ते ओजी कार्य. सो ओजी कार्यकर्त्यांनी आम्हाला बाजूला सरकून टाकलंय. नो डू रिस्पेक्ट, दे आर डुईंग रिअली गुड जॉब. व्हाट इज योर होम टाउन? अकोला. पुणे. लातूर. क्या है जो हमें ये जोड़ के रख रहा है? आप लातूर से हो, आप अकोला मैं से, पुणे पुणे से से हो या अकोला से. अकोला. बट आप ये जो कर रहे हैं एक्टिविटी, जैसे अपना घर मान के एक्टिविटी कर रहे हैं, जैसे हम लोग हमारा घर ठीक से रखते हैं, क्लीन रखते हैं. सो आप तीनों अलग अलग एरिया से हो, फिर भी यूनाइटेडली काम कर रहे हो. व्हाट इज़ दैट वन थ्रेड दैट कि हम सबको साथ में रख रहा है? ह्यूमैनिटी, मानवता. ज़्यादा तो हम सबको जोड़ के रखने वाली जो एक चीज़ है वो ह्यूमैनिटी. बहुत सारी चीज़ें जो है हम इजीली प्रॉब्लम हम सॉर्ट आउट कर सकते हैं. मुझे तो लगता है ह्यूमैनिटी इज़ अगर द. हम लोग साथ आए गए तो बड़े से बड़ा भी प्रॉब्लम सॉल्व हो सकता है, ऐसे आप लोगों ने. आपको क्या लगता है? समभावना. माझं म्हणणं असं आहे की समभावनेने येतात. आता तुम्ही जे विचारलं की सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत, वेगवेगळ्या धर्माचे आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या स्टेट्सचे आहेत. ठीक आहे. का आहेत? त्यांची एकच भावना आहे, ती म्हणजे भक्तीची भावना. ती त्यांना एकत्र जोडण्याचं काम करते. त्यामध्ये कोणतंही घेत नाही की तू कोणत्या जातीचा आहे किंवा तू कोणत्या धर्माचा आहे. एक भावना ठेवा आणि एकत्र या. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच गाईज. थैंक यू सो मच. रामकृष्ण हरी. चलो बाय बाय. ओके यस. बोलू एक मिनटं. हो. सगळेजण दर्शनाला चालले आहेत तिकडं. पुढे 2 पालख्या गेल्या आहेत, 2 पालख्या आगे गई है. सब लोग दौड़ रहे हैं और आप ये सब आपकी टीम और आप क्लीनिंग कर रहे ये हो. वो- हमारा एक्चुअली माय नेम इज़ यश एंड हमारी उम्मीद फाउंडेशन है जो हम पुणे में रन करते हैं हमारी एनजीओ. सो हम आज प्लास्टिक अवेयरनेस के ऊपर हमारे पोस्टर्स भी थे जो हम सब लोगों को दिखा रहे थे कि डू लेस यूज़ ऑफ प्लास्टिक एंड ऑल दोस थिंग्स. एंड और अभी पालकी जैसे ही आगे गई है उसके बाद हम अभी पूरा प्लास्टिक मटेरियल हम पूरा कलेक्ट कर रहे हैं बिकॉज प्लास्टिक इज़ हार्मिंग आवर नेचर ऑल्सो एंड प्लास्टिक इज़ ऑल्सो हार्मिंग एनिमल्स ऑल्सो. सो एज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन वी आर डूइंग दिस थिंग. थैंक यू सो मच फॉर डूइंग दिस. एंड वन क्वेश्चन कि अगर यहाँ से कुछ ले जाना है, वारी से आपको कुछ लेके जाना है, एक चीज़, वो क्या हो सकती है? इट्स अ वेरी डिफिकल्ट क्वेश्चन एक्चुअली बट आई वुड लाइक टू से दैट अगर हम यहाँ से कुछ लेके जा रहे हैं तो दैट विल बी अ टीम वर्क बिकॉज इतनी बड़ी वारी है जिसमें हम लोग भी गिन नहीं सकते. इतनी बड़ी वारी पूरी मैनेजमेंट से आगे जा रही है और उसके हिसाब से ही हम छोटे लेवल पे मैनेजमेंट पे अभी हमारा स्टार्ट है. सो वी आर डूइंग दिस बेस्ट एंड थैंक यू फॉर दिस अपॉर्चुनिटी. थैंक यू सो मच. यस. जेनजीज के बारे में बहुत कुछ बातें होती है बट यहाँ पे एक बहुत ही सुनहरा दृश्य है. सब जेनजीज जो है वो पुणे कॉरपोरेशन के साथ में क्लीनिंग एक्टिविटी में पार्टिसिपेट कर रहे हैं.
पुढच्या पिढीने का बरं वारी केली पाहिजे? पुढची पिढी जी आहे ना ती खूप अशी बिझी आहे, पण त्यांनी ना असं एक टप्पा किंवा कधीतरी एका आयुष्यात करावी का? तर हे इथं जे ऐक्य असतं, इथं कोणी वारी दिंडीत मॉनिटर नाही, काहीच नाही, तरीसुद्धा सगळी वारी व्यवस्थित चालती, भांडणं नाही, काही नाही, प्रत्येकजण माऊली करतं. आणि हा जो आहे, आणि गरीब श्रीमंत इथं भेदभावच नाही अजिबात. आणि इथं मेन म्हणजे असं भेदभाव ही बाई आहे आणि असं कोणी तिच्याकडं नजरेने माऊली म्हणूनच बघतं आणि पुरुषांकडे पण माऊली म्हणूनच बघतं. हे खूप महत्त्वाचं आहे या दिंडीतलं. पालखी जो है वो आगे चली गई है और धीरे धीरे फिर से जो ओरिजिनल FC रोड है वो दिखने लगा है. कुछ ही पलों में सब लड़कियां वहाँ पे शॉपिंग शुरू हो गई. वो छोटे छोटे जो है शॉप सेलर्स जो है वो उन्होंने सेलिंग स्टार्ट कर दिया है और इमीडिएटली वहाँ पे महिलाएं शॉपिंग के लिए टूट पड़ी है. अभी सब जगह पे शॉपिंग चल रहा है. ते वारीमध्ये जर पाहिलं एकंदर तर बरेच म्हणजे 50च्या पुढचे म्हणजे आहेत, 40 वगैरे पण एक संख्या जी मोठी संख्या आहे ती ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही बरीच मोठी दिसते एकंदर बघता. तरुणांची त्या मानाने कमी आहे. तर आता हा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आणि असं काय आहे की जे ज्येष्ठ नागरिक करतायत आणि तरुणांना तसं वाटत नाही? आता हे कसे जे आहेत सिनियर सिटीजन्स, ते त्यांच्या संसारातून किंवा त्यांच्या कामातून ते फ्री झालेले आहेत. त्याच्यामुळे ते पूर्ण वारी 15 ते 20 दिवस ते डेडिकेटेडली त्याला देऊ शकतात वारीला. पण जर यूथकडे जर तुम्ही पाहिलं तर ते 15 दिवस किंवा 20 दिवस एकदम नाही देऊ शकत. तर मग हे जे आहे की एक टप्पा करायचं, जर तुम्ही एक टप्पा केला तर तुम्हाला प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात. म्हणजे एकच, आता मी आळंदी टू पुणे केलं होतं, मला वाटलं नाही की मी चालू शकेल, पण माझ्या सासूबाईंना माझ्यावर विश्वास होता की मी करू शकेल, म्हणून त्यांनी मला फोर्स केला की तू चल करून बघ. मी केलं, पण मग मला तो कॉन्फिडन्स आला की मी चालू शकते. आता दुसऱ्या ह्याच्या वेळेस मला अजून आलं की आपण दिवे घाट बघायचा होता मला, की दिवे घाटातून कसे दिसतात बाबा लोक जाताना. मला हा अनुभवायचा होता, म्हणून मी दुसरी वारी केली. मग हे जे आहे की प्रत्येक म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही एक टप्पा करा, की त्यावरून तुम्हाला वेगवेगळे अनुभव येऊन शेवटी तुम्हीच म्हणाल की मला पूर्ण वारी करायची आहे. हो, मी IT कंपनीमध्ये आहे, एसेंचरमध्ये काम करते. IT प्रोफेशनल आहे. हो. तर मला असं विचारायचं की म्हणजे वारी आणि IT अशा पर्स्पेक्टिव्हने विचार केला तर अशा काही गोष्टी की ज्या अजून इम्प्रूव्ह होऊ शकतील किंवा वाईस वर्सा, की वारीतनं अशा काही गोष्टी की ज्या IT मध्ये आल्या पाहिजेत की त्याच्यामुळे कदाचित IT क्षेत्र इम्प्रूव्ह होऊ शकेल? तेच अनुभव घ्यायचा प्रयत्न करते की कशी आपण बघतोय की सगळेजण एकत्र कसे राहत आहेत, खेळीमेळीने कसं वातावरण चालू आहे इथं आणि सगळे पांडुरंगाचं नाव घेत चालले आहे. तसंच ऑफिसमध्ये पण तसं वातावरण करता आलं तर बरोबर, फार मोठं स्वप्न. हो. बरोबर. आपल्या छोट्या छोट्या टीम्समध्ये पण इतकं हो हे असतं, पण इथं एवढा संपूर्ण समाज एकत्र असतो, पण अतिशय खेळीमेळीने राहत असतो. बरोबर. का बरं सेवा करा वाटते तुम्हाला अशी? आता ही वारकरी दरवर्षी सालाबाद प्रमाणे येतात. ही आमची 3 पिढ्यांची सेवा चालू आहे. 3 पिढ्यापासून ही सेवा चालू आहे. तर आज लंडनमधून काही लोक आहेत, ते लंडन ते पंढरपूर आज एवढा मोठा टप्पा गेली महिना 1.5 महिने ते चालता येते. त्यांच्याबरोबर 10-15 हजार लोक आहेत. म्हणजे जगाला संदेश देणारी वारी. आणि माऊलींनी विश्वाच्या कल्याणासाठी गायलेलं हे पसायदान आहे. आज बराक ओबामा असतील तर त्यांच्या गुडबुक लिस्टमध्ये पसायदानाचं वर्णन केलेलं आहे. आज जे शोध लागलेले ते 3000-4000 वर्षापूर्वी आपल्या ग्रंथांमध्ये ऑलरेडी आहे. त्याचा फक्त अभ्यास कुठंतरी त्या लोकांनी जास्त केलेला आहे. आपल्या लोकांनी कसं आहे त्याचा अभ्यास कमी केलेला आहे, अशी एकंदरीत भावना आहे. पुढच्या पिढीला आपलं एक म्हणणं असं की थोडं त्यांनी नाही, वाचन पाहिजे, वाचन निरंतर पाहिजे. वाचनाशिवाय कुठली म्हणजे आज जे सोशल मीडिया आहे, बाकीच्या गोष्टी आहे, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, याच्यात जास्त न गुंतता आज मेंदूचं खाद्य म्हटलं तर वाचन आहे. या सगळ्या गोष्टी आहेत.
हे सगळं करत असताना तरुण पिढीला एकच संदेश आहे, वाचनाकडे वळलं पाहिजे. जर वाचल तर वाचाल, हा हे महत्वाचं आहे. हा. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर. बऱ्याच ठिकाणी बघतो की समजा बऱ्याच जणांचं घरात पटत नाही, पण इथं मात्र सगळ्यांची पटतं. मग जी गोष्ट घरात नाही होऊ शकत, मग अशी कुठली गोष्ट आहे जी वारीतनं घरात इम्प्लिमेंट होऊ शकते का? ह्याच्यामध्ये मला तरी वाटतं की आपण जे अभंग आध्यात्मिकतेमुळे आपण एकता येऊ शकते आपल्यामध्ये आणि आपल्यामधला स्वभाव बदलत जातो. आणि मग इथली सवय आपल्याला घरी पण लागायची लागते. आपण घरी पण एकोपा करायला बघतो. जी गोष्ट आपल्याला वारीमध्ये मिळते एकोप्याची करणं किंवा सहन करणं, कुणी बोललेलं सहन करण्याची ताकद असते, ती आपण वारीत शिकली जातो आणि ती घरी आचरणात आणायचा प्रयत्न करतो मग आपण, असं मला वाटतं. कोणासाठी वारी करतो? आता सगळं झालं, लग्न झालं, लेकरं झाले, बाळं झाले, सगळं झाले. आता संसारातून बाहेर पडायचं आहे म्हणून ही वारी. आयुष्यामध्ये संसारातून बाहेर का पडायचं? काय करायचं आहे? आता घरामध्ये सून करते, मुलगा करतोय, सगळे. आणि आपल्याला पण वेळ थोडासा पाहिजे ना बाहेरचं जग कसं हे पण आपण पाहायला पाहिजे. आपल्या हितासाठी ते संसारामध्ये राहून नाही चालत, त्याला पण दिशा द्यावी लागत असते. दिंडी वारी हे ऐकून आहे सगळं, पण मला जायला मिळाले कारण माझा व्यवसाय होता. माझं तहसील ऑफिसमध्ये झेरॉक्स होतं खूप दिवस, म्हणजे जवळपास 22-23 वर्ष हे केले मी. आणि ते संपल्यानंतर मी माझं चारीधाम यात्रा केल्या. मग हे असं की मुलाचं लग्न, मुलीचं लग्न, त्याचं लेकरं, बाकीच्या ह्याच्यात मला काही झालं नाही. पण आत्ता यावर्षी वाटलं मला वारीला यावं म्हणून मी अचानकच ठरवलं आले. दिवे घाटात पांडुरंग आठवतं का? पांडुरंग आठवलं ना तिथं, पाय दुखायले थोडेसे, पण नाही काही नाही तसं, म्हणजे असं आनंदात आम्ही हसत खेळत बरोबर सगळे असल्यामुळं आनंदात आलो इथपर्यंत. आता जी वास्तू आहे त्या वास्तूचं नाव काय? ह्या वास्तू सातववाडा. जे ओनर जे होते ना याचे ते सातव होते मूळ, त्याच्यामुळे त्यांचं नाव पडलं सातववाडा. आणि माझ्यामध्ये रविवार पेठ येते ना, गणेश पेठ. हो. मी आता जस्ट चाललो होतो रस्त्यावरनं आणि आतमध्ये आवाज आला म्हणून पाहिलं. तर ही वारकरी मंडळी इकडं कसं काय? आता गेले 25 वर्ष आले आपण वारकऱ्यांना जेवण घालतोय आणि दरवर्षी दिंडी फिक्स असते आपली. म्हणजे ही दिंडी इथे येते? हो, यांना आपण 20व्यासाठी यांना इथं दरवर्षी बोलवतो. आता हे तुमचं घर आहे, तुम्ही दर वर्षभर या घरात राहता आणि त्या घरामध्ये ह्यांना तुम्ही घेतात. आणि आज असं असतं की माझ्या घरी जर अचानक कोणी आलं तर मी एकदम ऑकवर्ड होतो, पण तुम्ही 25 वर्षापासून तुमच्या घरामधनं हे आणतात, तर हे कसं शक्य आहे? म्हणजे कुठनं आलंय? पांडुरंगाची कृपा मानते. एक समाजाच्या प्रती असलेलं प्रेम, एक आम्हाला मंडळ आहे आमचं विष्णू तरुण मंडळ. आम्हाला ती एक भावना आहे की आपण प्रत्येकासाठी काही ना काहीतरी केलं. उत्सव म्हणजे फक्त गणपती शेवटच्या दिवशी नाचण्यापुरतं नसतो. मंडळ हे जास्त वर्षभर समाजाची बांधिलकी जपणारं पाहिजे, विविध वगैरे पण चालू सामाजिक कार्य करणारं पाहिजे. त्यातनंच हा चाललेला प्रयत्न एक छोटासा. अजिबात नाही. उलटा अहो आपल्या धर्माचा कसला त्रास आलाय हो. एक म्हण आहे आपल्याकडे, साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा. हे अगदी तसं आहे आपलं. तुकाराम महाराजांची पालखी जेव्हा निघती देऊवरनं, पहिला विसावा कुठं असतो त्यांचा? दर्ग्यामध्ये असतो. मुस्लिम धर्माच्या दर्ग्यामध्ये, अंगरशा दर्गा, बरोबर ना माऊली? ते जे अंगरशा बाबा होते ना, त्यांना तुकाराम महाराजांची भक्ती एवढी आवडली होती ना की ते स्वतः त्यांच्यात विलीन झाले. ते स्वतः जाऊन भेटले त्यांना. म्हणजे तुम्ही बघा हा मेसेज किती चांगला आहे लोकांना. एक अजून एक मुद्दा मला बोलायचा आहे आपल्याशी विशेष करून, की कुठंतरी वाडा संस्कृती, चाळ संस्कृती, थोडंसं काय त्याला एक थोडं उतरती कळा आली असं आपण म्हणतो. तुमचे मन एवढे जे मोठे आहेत ते कदाचित त्याच संस्कृतीमुळंच, की तुम्ही तुमच्या घरामध्ये एवढे 20-25 लोकांना
घरामध्ये 20-25 लोक तुम्हाला जवळपास 250च्या आसपास लोक आहेत. 250, अरे वा. 250च्या आसपास लोक आहेत. बरोबर. त्यांना सर्वांना जे 2 दिवस सहकार्य होतं म्हणजे जे काय आमच्याकडनं बरोबर. होतं ते करण्यात आम्हाला काहीच वाटत नाही. बरोबर. जे काय आहे ते पण खरोखर राजांनी सातो आपल्याला हे ही केलं. पूर्ण फॅमिली आहे. तुमचं खूप खूप विशेष काम आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू आणि तुम्हाला शुभेच्छा. आम्ही पण सहभागी होऊ तुमच्या सगळ्या उपक्रमामध्ये. आणि जेवल्याशिवाय जाऊ नका. किती वारी आहे आपली? जशी कळते तशी वारी चालूच आहे. अच्छा, तुम्हाला काउंटच माहीत नाही? हां, जसं म्हणजे मला जसं कळतंय तशी माझी वारी चालूच आहे. 26 नंबर दिंडी आहे. पुण्याची गणना कोण करेल? तुम्हाला माहितीच नाही आता तुमची किती वारी चालू? नाही तुम्हाला जसं कळते तसं चालूच आहे. हा, लहानपणीपासून जसं कळते तसं चालूच आहे. हा जीवनातला पहिला योग म्हणजे हीच आहे. वारी म्हणजे आमचं जीवन जगणं हीच. बस एवढी वारी केली की आम्ही जगलो. पण मग वारी संपल्यावरती? वारी संपल्या परत आषाढी येतेच की, कार्तिकी येते. तर 6 महिने कसे पांडुरंग जगवण्यावर तयारच आहे. इतर वेळेस काय करता आपण? आपली मजुरी काम करतो. पण मग आता समजा वारीमध्ये आलं आपण महिना 1 महिना, तर मग हा जो काही 1 महिना हा सगळ्याची सेवा करणे, सगळ्याला जेवण वगैरे वाढणे, सगळ्याची सेवा करणे हेच माझं पुण्याचं काम. नाही, पण जो मध्ये एक आर्थिक हे पडतो, तुम्ही 1 महिना कामच नाही करता. नाही करत. तर तो एक मधला जो गॅप पुन्हा भरून काढायला लागतो ना. आपलं जे कष्ट करायचे पुन्हा जे काय कोणाचा एखादी रुपया असं मनात विचार येत नाही का यार जाऊ दे नाही कामच करू? तिकडे फाशी जर लागली, वारलं कोणी तरी पण माघारी वळून बघणार नाही. वारी पूर्ण करूनच तिकडे बघणार. अहो, इथं माझी परिस्थिती अशी, मला थोडे पैसे इकडे झाली का असं अस्वस्थ व्हायला वाटतं. नाही, पैसे जरी खिशात नसले तरी चालतच घरापर्यंत जायचं. पण वारी पूर्ण करूनच घरापर्यंत जायचं. हे कामच असतं. खूप खूप धन्यवाद बुवा. की आपल्याला हीच गड सेवा गोड द्या, असेच सगळे सुखी समाधान राहू द्या, हीच माझी सेवा. आमच्याकडनं सेवा होऊ द्या. नमस्कार आपल्याला पांडुरंगाला. रामकृष्ण या माऊली जेवण प्रसाद या. इथल्या सर्व माऊलींनी एवढा आग्रह केला की प्रसाद घेतल्याशिवाय जायचंच नाही. हरे कृष्ण हरे सर्व तरुण मुलं सर्व वारकऱ्यांना वाढतायत. कितवीला आहे? 5वीला आहे. तू कितवीला आहे? 8वीला. तू कितवीला आहे? नाव काय? खूप छान काम करतोय. राम 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 हरे 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 कृष्ण. इतकी मोठी दिंडी आहे. हो. एवढा मोठा कार्यक्रम आहे. हो. तर हे निमंत्रण पत्रिका कुठं असते किंवा कुठे याचं इन्व्हिटेशन? हां, तिथंच तर कमाल आहे. न पत्रिका देताना एवढे लोक जेव्हा जमतात, काहीतरी भावना आहे म्हणून त्यांनी, सत्य आहे म्हणूनच जमतात त्यांनी. आता आम्ही जे 18 मुक्काम करतो, कुठं कोण्या रोजी उपाशी राहत नाही आपण. एकही दिवस उपाशी नाही, एक दिवस आंघोळ केलेली नाही, सगळे सारखेच. आता आमचं 24 मराठी दिंडी आहे, आजच्या मेळा दिंडी. त्या दिंडी संदर्भात आमचे वडलं तेच केलेत. आपण वडलं पण आता 3 पिढीपासून चालू आहे हे परंपरा चालू आहे. ते केलेत म्हणून आपण करायचं कुठून आलात महाराज? उदगीरून आलो. आणि आपण दरवर्षी या वाड्यात मग आधी काही फोन बिन होतात का तुमचे, आम्ही येतोय किंवा काय, कसं काय ठरतोय? ठरलेच आहे की माऊली. आता ते प्रस्थान झालं की त्याला माहीतच होते उद्या आपल्या इथे येणार म्हणून यायला माहीतच होते. म्हणजे बिना निरोप नाही, पत्र नाही, फोन नाही, तार नाही, ईमेल नाही, काहीच नाही. सातो मधल्या इथल्या कोणाला तुम्ही सांगतात ना त्यांना माहिती, फक्त दिंडी निघाली की निघाली ते तयारीत राहते. आम्हाला काही कमी पडून देत नाहीत. चांगली गोष्ट आहे. त्याला पण पुण्य भरपूर लाभो, आमची एवढीच आशीर्वाद. AI बद्दल ऐकलं आपण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा आम्ही जे पुढचे जे काय की कृत्रिम बुद्धिमत्ता, असं ते एक नवीन विषय आलाय कॉम्प्युटरमध्ये. तर आमच्यासारखी तरुण पिढी सगळी घाबरली त्या गोष्टी. घाबरली. कृत्रिम आपल्या हातचं काम निघून जाईल, तो कोणीतरी रोबोट येईल, कोणीतरी दुसरं मशीन येईल आणि ते आपलं काम करेल, अशी भीती सगळ्यांच्या मनामध्ये आहे. तर ह्या भीतीवरती आपण काय आपलं काय भूमिका असेल बघण्याची दृष्टी? पांडुरंग जे करेल ते करेल, विश्वास त्याच्यावर ठेवायचं, काहीच होत नाही. एवढा प्रबळ विश्वास? हा, संपूर्ण विश्वास ठेवूनच करायचं. तो तारला का नाही? 2 दिवस पाऊस होता, आता कापायचं नाही, तारला का नाही? रामकृष्ण. बरोबर. खूप खूप धन्यवाद महाराज. खूप आनंद वाटला आपल्याला. किती वारी? ही माझी पहिलीच वारी आहे. आज पहिला टप्पा होता ना? म्हणजे आज पहिला टप्पा. त्रास झाला का? थोडा झाला.
का बरं वाटलं का वारी करावी? मी टी व्हीवर पाहायचे जो त्यांच्यामध्ये एके आणि तो श्रद्धेचा स्रोत आहे, जी मिळणारी ऊर्जा त्यांच्यामध्ये दिसत होती. म्हणून मला खूप दिवसापासून वाटत होतं की वारीला यावं, पण मुलींच्या शाळा, कॉलेज, परीक्षा, लग्न ह्याच्यामुळे माझं कधी जमलं नाही. पण मला आमच्या एका जवळच्या मंदिरामध्ये आजी भेटल्या. त्या दर एकादशीला पंढरपूरला येतात. त्या म्हणाल्या ह्यावेळी तुला पांडुरंगाने चिठ्ठी लिहिली आहे, तुला बोलवणार आहे तो. आणि असं झालं आणि माझे दीर आले. त्यांनी सांगितलं की वारीसाठी नावं द्यायची आहेत आणि हा फॉर्म भर तू, मग तुझी जर त्यांचं आलं येस तर तू पैसे भर. आणि मी भरलं तसं आणि माझं झालं. त्यांनी मला पांडुरंगाने बोलवलं अशा पद्धतीने. आणि इथं आल्यानंतर तर काय, तर त्या भक्तिरसात मी पूर्ण न्हावून निघाले. ती ऊर्जा काय असते खरोखरच नुसतं टी व्हीत पाहण्यापेक्षा अनुभवतो ना, ही फार सुंदर गोष्ट आहे. आणि ते विठ्ठलाचं काळं सावळं रूप, गोजीरवाणं रूप पाहिलं ना मन भरून येतं. प्रत्येक कुठलीही मूर्ती असो पांडुरंगाची खूप विलोभनीय आणि सुंदर वाटते. आणि हा अनुभव सतत पृथ्वीवर सर्ग उतरलाय हाच अनुभव आहे. तुम्ही मला प्रश्न विचारण्याच्या आधी मगाचा एक धागा पकडून मला तुम्हाला एक ह्या वर्षी घडलेला प्रसंग त्या संदर्भात थोडंसं बोलायचं आहे. तुम्ही म्हणालात तुम्हाला AIची भीती वाटते. आळंदीमध्ये जो पूर आला आणि माऊलींच्या प्रस्थानाच्या वेळेला पाणी बाहेर पडलं, AI ह्यातलं काही करू शकेल? म्हणजे हिंदू धर्मातले देवदेवता संत मंडळी ही AIच्या वर आहेत. आपण त्यांची कास धरली तर ते आपल्याला AIच्या वर नक्कीच नेणार. त्यामुळे AIची भीती मनातून काढून टाका अशी पहिली माझी प्रार्थना तुम्हाला. तुम्ही वैयक्तिक आयुष्यामध्ये काय म्हणजे कुठं जॉब वगैरे? मी स्टेट बँकेत नोकरीला होते. अजूनही आहात का? नाही, मी सोडली. अच्छा. मग त्यावेळेस पण आधी पण वारी करायची? पहिलं 1 वर्ष बँकेत नोकरी असताना माझी वारी झाली. आणि त्यावेळेला मी कॅशमध्ये होते. मी जेव्हा रजेवर होते त्यावेळेला माझ्या जागी जे कॅशियर म्हणून बसले त्या लोकांना आर्थिक मुद्द्यांनी बराच त्रास झाला. ते पाहिल्यावर मनात आलं की माझ्या जागी कायमस्वरूपी बसणारा माणूस तिथं पाहिजे. त्यासाठी काय तर मी बाहेर पडलं पाहिजे. ही जी मला बुद्धी ही वारीनं दिली आहे. अदरवाईज मी वर्ष 60पर्यंत कदाचित नोकरी केली असती, पण वारीतून मला माझ्या आर्थिक गरजा कमी झाल्या, त्यामुळे मला नोकरीची गरज वाटेनाशी झाली. आणि मग मी ह्या समोरच्या लोकांचा विचार करून नोकरी सोडली. याचं श्रेय वारीलाच आहे. हो, मी 9 वर्ष आधी नोकरी सोडली. हो, वारीसाठी. मग घरच्यांचं काय? घरच्यांचा सगळ्यांचा सपोर्टच आहे 2 मुद्द्याने. एक तर 3 आठवडे त्यांच्या मागे कुठली बुणबुण राहत नाही. आणि मी घरी गेल्यानंतर वारीचे जे अनुभव सांगते त्याच्याने मिळणारा निखळ आनंद. वारीसाठी गव्हर्नमेंट जॉब म्हणजे एवढं मोठं डिसिजन सांगितलं ना. वारीनं तुम्हाला समजतं की कमी पैशात तुम्ही किती आनंदात राहता. वेळेस बँकेत होते तेव्हा पैसा किती मिळवू आणि एवढी किती करू हाच मुद्दा असं. बरोबर आहे ना? हो, नाही, अगदीच बरोबर आहे. आणि म्हणजे मी अजूनही यांना विचारत होतो की ही जी मानसिकता तयार होती की मी कुठेही राहू शकतो वारकऱ्यामध्ये, जो एक ना 2 बाय 5चा प्लास्टिकचा कागद, त्याच्यावर खडीवरती तो कागद अंथरून गाढ झोप लागते, इतकी तुमची आर्थिक गरज कमी होते. आज एक समाजाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तो मुद्दा म्हणजे वुमन सेफ्टी. की पूर्ण भारतामध्ये हा एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे की वुमन सेफ्टीवरती खूप बोललं जातं, बरेच केसेस आणि काय. तर वारीच्या पर्स्पेक्टिव्हनी वुमन सेफ्टीबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? वारीमध्ये तर तुम्ही लेडीज म्हणून काही मुद्दा येतच नाही. कारण वारीत
कुणी जेंट्स म्हणजे पुरुष माणूस असतील तरी त्यांना माऊली म्हटलं जातं, कुणी बाई असेल तरी तिला माऊलीच म्हटलं जातं. त्यामुळे वारीत लिंगभेद नाहीच आहे. राहता राहिला प्रश्न वुमन सेफ्टी. वारीच्या व्यतिरिक्तचं जे विश्व आहे त्याच्यामध्ये वुमन सेफ्टीचा विषय तुम्हाला चर्चेला घ्यावा लागतो. अगदीच तोच मुद्दा आहे माझा. म्हणजे माझा मुद्दा मी अजून थोडा एलोबरेट करतो की आता तुम्ही 14 वर्ष म्हणले, मी अजून काही लोकांची बोलले 20-20 वर्ष, आणि तो जो कॉन्फिडन्स आहे, कारण मी घरच्यांना पण कॉन्फिडन्स असतो की आपल्या घरातली एक स्त्री वारीला चालली, त्यांना मनात भीती नाही वाटत. आणि ती स्त्री समजा कुठेतरी दुसऱ्या कुठल्या तरी, मी नाव नाही घेते एखाद्या शहराचं वगैरे, त्या शहरात चालली किंवा ह्या शहरात चालली, तर घरच्यांना टेन्शन असतं की अरे बाबा ही एकटी चालली आहे. पण तेच वारीमध्ये चालली म्हटल्यानंतर कोणालाच ही जी काही सेफ्टीची भावना तयार झाली वारीबद्दलची, हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. ही माऊलींची कृपा. नाही, आणि तुम्ही आधी म्हटलं की समभाव, माऊली, तुम्ही पण माऊली, मी पण माऊली, प्रत्येक जण माऊली. वारीत लिंगभेद नसतो, त्यामुळे वुमन सेफ्टी हा विषय येतच नाही. तुम्ही तो मुद्दाच खोडून टाकला पहिले. करेक्ट. राहता राहिला बाकीच्या ठिकाणचा मुद्दा, तर त्याच्यावरती मी बरंच काही बोलू शकते. खरं म्हणजे त्यातले 2 मुद्दे माझे असे की मुळात घरातूनच मुलीला तू मुलगी आहेस हा जो मुद्दा पढवला जातो तो चुकीचा आहे. जेवढी शारीरिक क्षमता मुलांची वापरली जाते ना, तेवढीच शारीरिक क्षमता मुलीची पण वापरली गेली पाहिजे. माझ्या वडिलांनी आम्हाला वयाच्या 5व्या वर्षी भावाला जसे सूर्यनमस्कार घालायला शिकवले तसे आम्हालाही सूर्यनमस्कार घालायला शिकवले. माझ्या गळ्यात आजही तुम्हाला ही सेफ्टी पिन दिसेल. ह्या सेफ्टी पिनचा अर्थ ॲक्च्युअल सेफ्टी पिन. अच्छा. जर तुम्हाला वाटलं एखादा माणूस संशयास्पद किंवा हा आपल्यावर, त्या क्षणी तुम्ही ही पिन उघडा आणि त्याचा प्रतिकार करा. अरे बापरे. ही शिकवण आम्हाला आमच्या वडिलांनी दिलेली. गंडे दोरे घालायचे ते काही अंधश्रद्धेचे प्रतीक म्हणून नव्हे, याच्यासाठी हा माझा गंडाच आहे. आणि ही सेफ्टी पिन ही माझी रक्षण करते. राहता राहिला मुद्दा अजून एक धार्मिकतेचा. रामरक्षेतला आत्तसज्ज धनुषा हा जो श्लोक आहे, मला असं वाटतं प्रत्येक मुलीनं वयाच्या 3ऱ्या वर्षी बोलायला लागल्यावर आईवडिलांनी तिला पहिला हा श्लोक म्हणायला शिकवावा. घरातून बाहेर पडताना आणि घरी आल्यानंतर दोन्ही वेळेला तिनं हा श्लोक म्हणायचा, देवाला नमस्कार करायचा. तो राम तिची काळजी घेईल. तिला वेगळं काही करायची गरज नाही. शारीरिक क्षमता आधी सांगितली आहे, सूर्यनमस्कार, सेफ्टी पिन आणि रामरक्षा. मला नाही वाटत कुठल्या मुलीला कधी भीती वाटेल. कोणाही आपल्यावर अटॅक केला तर मी काय करू, त्याची ही 3 उत्तरं आहेत. माणसं सारखी नाही, पण चालण्याचं कारण एक, वाट एक, अलग अलग होके भी एक साथ चलना, मतलब वारी, मतलब महाराष्ट्र, मतलब भारत, मतलब विविधता में एकता. ऐसा मुझे एहसास हुआ. ये सिलसिला जारी रहेगा. हम भटकते रहेंगे, घूमते रहेंगे, खोजते रहेंगे कि हम क्या है. किसी भी वीडियो का सबसे इम्पोर्टेंट पार्ट होता है उसका ऑडियो, आई मीन ऑडियो रिकॉर्डिंग. सो मेरे सामने ऑडियो सेटअप का एक चैलेंज था, और मेरा एक दोस्त है जिसका नाम है क्षितिज कुलकर्णी, जो यूके में है. सो मेरा ये वीडियो और आगे भी जो वीडियो आएंगे उसका ऑडियो पार्टनरशिप या तो फिर ऑडियो सेटअप का स्पॉन्सरशिप उसने मुझे दिया है. सो मैं एक सोशल ऑर्गेनाइजेशन से कनेक्टेड हूँ जिसका नाम है PYF. सो उसमें एक छोटा ग्रुप है, हम लोग उसमें फिलोसॉफी का स्टडी करते हैं जिसका नाम है प्रदत्त. ऊपर या नीचे उसकी लिंक आ जाएगी. सो उसमें हम लोग पॉडकास्ट बनाते हैं. और एक ग्रुप है जिसमें हम लोग छत्रपति शिवाजी महाराज जी का अभ्यास करने का प्रयास करते हैं. उसका नाम है विशुद्ध संवाद. उसकी भी लिंक ऊपर या नीचे आ जाएगी.
सो ये सब जो छोटे मोटे जो काम करते तो वो देख के एक बार क्षितिज भाई ने मुझे बोला कि एनी काइंड ऑफ कंट्रीब्यूशन यू नीड लेट मी नो। सो मेरे सामने ऑडियो सेटअप का चैलेंज था, सो आई जस्ट कॉन्टेक्टेड हिम एंड विद इन 5 मिनट ही स्पॉन्सर मी ऑडियो सेटअप। सो थैंक यू सो मच क्षितिज भाई। वो यूके में है, वो भी सोशल ऑर्गेनाइजेशन से कनेक्टेड है, वो वहाँ पे भी बहुत अच्छा काम कर रहा है। यार यही मेरा कैपिटल है, यही मेरा एसेट है, द पीपल अराउंड मी। सो उनकी सपोर्ट की वजह से ही मैं थोड़ा बहुत कुछ काम कर सकता हूँ। सो क्षितिज भाई थैंक यू सो मच, और बात करूँगा तो रोना आ जाएगा। थैंक यू सो मच।